नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, रक्षाबंधन निमित्त ऑगस्टचा हप्ता मिळणार का? तर या संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट आपल्याला पाहणे अतिशय गरजेचे आहे. तरच आपल्याला कळेल की आता आपला ऑगस्टचा हप्ता आहे तर तो रक्षाबंधनला जमा होणार का? तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बरेच लाभार्थी एकच प्रश्न विचारत आहे की सर, आमचा ऑगस्टचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार? इतर योजनांचे पैसे म्हणजे इतर योजनांचे ऑगस्टचे हप्ते जमा झालेले आहे. म्हणजे जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांचा ऑगस्टचा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे. त्याचबरोबर शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना सुद्धा रक्षाबंधन निमित्त जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे की तर निराधार बांधवावरच का अन्याय होत आहे? कारण सध्या सणासुदीचे दिवस आहे आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधन सारखा पवित्र सण आहे आणि बऱ्याचशा विधवा महिला आहे तर त्यांच्याकडे हा सण साजरा करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. त्यामुळे त्यांना सुद्धा अपेक्षा आहे की लाडक्या बहिणीप्रमाणे त्या सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या एक लाडक्या बहिणीच आहे, त्यांना सुद्धा त्यांच्या खात्यावर रक्षाबंधन निमित्त ऑगस्टचा हप्ता दिला जावा अशा प्रकारची मागणी त्या करताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणी योजनेसाठी जर शासन 2 हप्त्याचे एकत्रित पैसे रक्षाबंधनच्या दिवशी वितरित करणार असेल तर जे काही विधवा महिला आहे तर त्यांचाही शासनाने विचार करावा, निराधार बांधव आहे त्यांचाही शासनाने विचार करावा. त्याचबरोबर जे काही श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचाही विचार करावा आणि त्यांना सुद्धा रक्षाबंधन निमित्त ऑगस्टचा हप्ता दिला जावा, जेणेकरून त्यांना रक्षाबंधन सारखा पवित्र सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल. तर मित्रांनो, आता या संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती बघूया. की वरच्या स्तरावर या संदर्भात जोरदार आता चर्चा सुरू झालेली आहे आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात या संदर्भात शासनाकडे मागणी सुद्धा केलेली आहे की सगळ्या लाभार्थ्यांना, इतर योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांना ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळालेला असताना मग जे काही निराधार बांधव आहे, विधवा महिला आहे तर यांच्याच बाबतीत दुजाभाव का? तर त्यांना सुद्धा ऑगस्टचा हप्ता दिला जावा. तर याच पार्श्वभूमीवर एक दाट शक्यता निर्माण झालेली आहे की होऊ शकते की रक्षाबंधनच्या दिवशी ऑगस्टचा हप्ता जमा होऊ शकतो. परंतु मित्रांनो, ही शक्यता आहे, अजून शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु जी काही बातमी येणार आहे किंवा अपडेट येईल निराधार बांधवांना ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी मिळण्याबाबत, तर सगळ्यात अगोदर ही माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत आणि या बातमीकडे आपलं पूर्ण लक्ष राहणार आहे. त्यामुळे आता चिंता करू नका, फक्त आपण वाट बघूया की शासन आता नेमका कोणता निर्णय घेत आहे. तर त्यामुळे मित्रांनो, जर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होईल की या संदर्भात जे काही अपडेट येतील तर त्याची माहिती तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचून जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.